हिवाळी अधिवेशनाच्या गरम वातावरणादरम्यान नेते मंडळी काही हलके फुलके क्षण जगताना पाहायला मिळाली। महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणंही गायलं। आमदार संजय सावकार यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांनी हे गाणं गायलंय। आपल्या नृत्यामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या गौतमी पाटीलनं मराठा आरक्षणाची मागणी केली। मलाही कुणबी प्रमाणपत्र हवंय असं म्हणत गौतमी पाटीलनं मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला। चंद्रपुरात 17 डिसेंबरला ओबीसी बचाव परिषद आयोजित केली जाणार आहे। चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारात ही परिषद होणार आहे। महाराष्ट्रातील ओबीसी समाजातल्या विविध जात घटकातील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत। रायगडच्या खारेपाट भागातील नागरिकांचं हेटवणे धरणाच्या पाण्यासाठीचं उपोषण सुरू आहे। आंदोलकांनी रात्री जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारला श्रद्धांजली वाहत निषेध नोंदवला। यावेळी आंदोलकांनी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंदुरबार ते मुंबई मंत्रालय बिरहाड पायी मोर्चाचं लाल वादळ नाशिकच्या मालेगावात दाखल झालं। हक्काच्या वनजमिनी आदिवासींच्या नावे करावे आणि आदिवासींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा पायी मोर्चा काढण्यात आलाय। 7 डिसेंबरपासून निघालेला मोर्चा दरमजल करत 23 डिसेंबरला मंत्रालयावर धडकणार आहे। रायगडमध्ये आदिवासींनी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। खालापूर पेण पनवेलमधील आदिवासी सहकुटुंब या आंदोलनात सहभागी झाले। आदिवासींचे वनहक्काचे दावे मंजूर करावे, पक्के रस्ते द्यावे, जलजीवन मिशन योजनेचं पाणी मिळावं, अपुऱ्या राहिलेल्या योजना पूर्ण कराव्या अशी मागणी आदिवासींनी केली। विकासाचा ध्यास म्हणजे